नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये परवा मी दिवसामध्ये शेतकऱ्यांना भेटलो. शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे, हतबल झाला आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे. शेतकरी काव पडतोय कारण प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. राज्यात संपूर्ण राज्य मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भाग सुटला आणि आपण जर बघितलं तर नुकसान हे 50 वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ठिकाणी झाला. आणि मग या पावसाची आता जे काही नुकसान झालं आहे, पहिली प्रायोरिटी काय तर पंचनाम्यातून किती शेतकरी चुकले, कुणाचे घरं पडले आहेत, कुणाचे किती नुकसान झालं आहे, फळबागात झालं, सोयाबीन गेली, कापूस गेला, भाजीपाला गेला, वांगे गेले, मिरची गेले, सारच गेलं. तर नुकसानचा पंचनामा 4, 5, 6 तारखेपर्यंत पूर्ण आकडा येईल. जसं मागच्या वेळी ऑगस्टपर्यंत 25 लाख हेक्टर नुकसान झालं होतं. आता 22 लाख हेक्टरचा आकडा काल आला. हा आकडा अंतिम नाही, 5-6 तारखेपर्यंत आकडे येतील. त्यानंतर मात्र राज्याची एकंदरीत परिस्थिती, राज्याचं एकंदरीत आकलन, 1-2 प्रोजेक्ट रद्द केले तरी चालेल, पण माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे उपमुख्यमंत्री बसून राज्याच्या शेतकऱ्याला दिलासा देतील, राज्याच्या शेतकऱ्याला मदत करतील. आमचं सरकार नेहमीच शेतकऱ्यासोबत राहिलेलं आहे. मागच्या वेळी देवेंद्र फडणवीसचं सरकार असताना 14 ते 19 त्या काळातही अनेक वेळा अशी मदत झाली. याही काळामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसले जातील, शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील याकरता आमचं सरकार त्या ठिकाणी काम करेल. सरकार लवकरात लवकर जास्तीत जास्त काय मदत करता येईल याचा विचार करेल आणि नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीसजी हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणार त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री आहेत. नक्की याचा विचार राहून म्हणजे जी काही मदत मिळणार आहे त्यातून सुटू नये याकरता मुख्यमंत्री रोज आढावा घेतोय राज्याच्या संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांकडनं. ते नुकसान एकही शेतकरी या नुकसानात राहू नये ही काळजी आम्ही घेतोय. कर्जमाफीबद्दल एक समिती तयार केली आहे. त्या समितीचा निकष एवढाच आहे की काही शेतकऱ्यांनी समजा उद्या लेआउट टाकले आणि ॲग्रिकल्चर शेती दाखवली. काही शेतीमध्ये फार्म हाऊस आहे, काही शेतीमध्ये मोठे लेआउट पडले आहेत, बंगले झाले आहेत. तर तेवढा भाग सोडून जो पात्र शेतकरी आहे, ज्याला खरंच मदतीची गरज आहे, त्याला कर्जमाफीची गरज आहे, त्या शेतकऱ्यांचं वेगळं आणि ते शेतकरी वेगळे. कारण लेआउट टाकले तर त्या ठिकाणी शेती राहू शकत नाही, फार्म हाऊस बनले तर शेती राहू शकत नाही. असं आपल्याला 2 भाग करावे लागतील आणि पात्र शेतकऱ्यांना आपल्याला पूर्ण कर्जमाफी या ठिकाणी जे आम्ही आश्वासन दिलं आहे ते पुढच्या काळामध्ये होईल.